6 मधील हा पहिला सामना आपण पाहणार आहोत. एक साईडला गावदेवी क्रिकेट क्लब तुर्बे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ पाहायला मिळेल पेन परिसरातील उर्नोली या संघाला आपण पाहणार आहोत. टॉस जिंकला गावदेवी क्रिकेट क्लब तुर्बे टीम यांनी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय उर्नोली या संघाला. सामना 3 षटकाचा राहील. एकाच एंड कडून सामने खेळवले जाणार आहेत इथून पुढे, हेही लक्षात असू द्या. आणि आता मात्र मालिकावीरसाठी जे रन्स आहेत ते मात्र काउंट केले जाणार नाहीत. इथेच स्टॉप दिला जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व टीमला मी इथून अनाउन्समेंट करतो. सुपर 12 पर्यंत फक्त धाबा काउंट केल्या जाणार आहेत. सुपर 6 ला आता सुरुवात होते. आता इथून मात्र धाबा काउंट होणार नाहीत याच्याकडे सर्व टीमने लक्ष द्यायचंय. सामन्याला सुरुवात दोन्ही टीमला कॉम्बॉक्स मधून शुभेच्छा. सर्व क्रीडा रसिकांचं WTC वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, व्यासपीठावरती बसलेल्या सर्व मान्यवरांचं आई गावदेवी चषकामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि जातो सुपर 6 च्या या लढतीकडे. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल अगदी लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजी ट्रॅकमध्ये पहिलं षटक घेऊन सुनील पाटीलला आपण पाहतोय. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्बे टीम कडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मोहन आणि राजेश भोईर या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. लाईक बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आले, अकाउंट ओपन केलंय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं जे तुर्बे या टीमचं लेग बाईच्या स्वरूपात सिंगल. पुढचा बॉल आपण पाहतोय. हो यावेळी देखील जेटमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात. बॉल पर्यंत आले, चेंडू पकडला, फेकला. तोपर्यंत मात्र तुर्बे टीमला अजून एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती. पॉवर सर्कल हे पहिलं षटक आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील सुनील पाटीलने अप्रतिम षटक हाताळलं होतं आणि या मॅच मध्ये देखील तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जेटमध्ये बॉल वारंवार डिलिव्हर केले जात आहे. मिड ऑनला डिरेक्ट हिट काम बनून जाईल. सुपर कमालीचं एफर्ट पाहायला मिळतंय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पहिल्या विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये मोहन भोईर बाद. जे पहिल्या विकेटचं पतन झालं. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे टीमला पहिला हदरा लागलाय. मोहन भोईर च्या माध्यमातून नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 3ऱ्या क्रमांकावरती मयुरेश पाटील हा नौका खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. सुनील पाटीलचा पुढील बॉल ऍटम राऊंड द विकेट. यावेळी भिरकवलाय बॉल. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्पेल एक रिझन मध्ये. सीमारेषा पलीकडे सलामीला आलेला राजेश भोईर च्या बॅट मधून ट्रेडमार्क हिट षटकार. यस थँक्यू उडसे. अखूट टप्प्याचा बॉल आणि त्यावरती पॉवरफुल शॉट आपण पाहिला. अगदी पूलचा सक्सेसफुल स्ट्रोक. 6 धाबा मिळतील. हो पुन्हा एकदा अगदी लॉफ्ट करायचा होता. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. या बॉलवरती देखील कोणतीही धाव नाहीये. कमबॅक केला जातोय सुनील पाटीलच्या माध्यमातून. मागील बॉलवरती षटकार आला, त्यानंतर हा निर्धाव बॉल. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर पाहायला मिळेल. टोटल 1 बाद 8 धाबा स्कोर कार्ड वरती GCC तुर्बे या टीमची धावसंख्या आपण पाहतोय. षटकाचा अंतिम बॉल. हो यावेळी बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. शॉट बॅकवर्ड स्पेल रिझर्व मध्ये खेळाडू तैनात. यास रिले कॅच आणि इथून मात्र अजून एक धक्का बॅटिंग करत असताना GCC तुर्बे टीमला दुसरा हादरा सलामीला आलेला राजेश भोईर तंबूच्या असल्याला.
थँक्यू उडेजे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं हे डीजे च्या माध्यमातून आपण एक सुमधुर गीत ऐकलात. अगदी डीजेचं देखील कौतुक करावं लागेल. चांगलं गीत त्यांच्या माध्यमातून प्ले केलं जात आहे. प्रेक्षकांची अगदी मन तल्लीन करण्याचं काम डीजे कक्ष नेहमी करत असतात आणि ते मात्र त्यांच्या माध्यमातून केलं जाईल. धावसंख्या आपण पाहिली 2 गडी गमावलेत आणि धावसंख्या तुर्बे टीमची 8 लागले स्कोर कार्डवरती. पहिल्या षटकाची आपण इथून पाहतोय समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 बाद 8. आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होईल गोलंदाज अनिल पाटील हा दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राटा मोर द विकेटनं वेगवान बॉल. पहिलाच बॉल अनिल पाटीलचा. रफ्तार का सौदागर म्हणून ओळखला जातो अनिल पाटील आणि वेगवान बॉल आपण पाहिला. पहिलाच बॉल निर्धाव येतोय. ऑफ साईड ऑफ स्टंप बॉल फेकण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न सफल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या एकंदरीत स्थिर जीसीसी तुर्बे या टीमची 8 धावा स्कोर कार्डवरती. पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये एक षटकार जरूर आला परंतु षटकारानंतर मात्र धावा आल्या नाहीत ज्या पाहिजे होत्या त्या. यावेळी देखील 8व्या बॅटने मारण्याचा प्रयत्न असफल पाहायला मिळतोय. टप्पा खाण्याचा स्विंग बॉल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फिंगर रोल केले होते. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आणि बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. बॅक टू बॅक 2 बॉल इथून डॉट फेकले जात आहेत. चला नेक्स्ट मॅच कानपोली विपक्ष धाकटा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस इथे आपण करणं अनिवार्य आहे कारण आपण पाहिलं तर 1 वाजून गेले आणि आपल्याला सुपर 6 मधले सामने खेळवायचे आहेत. सुपर 3 मधले सर्व सामने खेळवायचे आहेत. यावेळी लॉप करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फिल्डर आलेत. यस कॅच घेतली जाईल. तिसरा हादरा बॅटिंग करत असताना जीसीसी तुर्बे टीमला फलंदाज बाद. येस थँक्यू व्हेरी मच. याच दरम्यान आपण खऱ्या अर्थाने पाहतो ज्यांनी आम्हाला सर्व ट्रॉफ्या पुरस्कृत केल्या त्या म्हणजे आदरणीय प्रकाश शेठ म्हात्रे अरुण म्हात्रे साहेबांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो. त्याच दरम्यान आपण पाहतो सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या खरं पुरस्कृत करण्यात आले. हरेश शेठ पाटील, सूर्यकांत शेठ, प्रकाश शेठ, प्रशांत पवार शेठ यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत करतो. सामनावीरच्या ज्या ट्रॉफ्या आहेत ज्या आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केल्या ते म्हणजे अतुल शेठ आणि अजय शेठ चिखलेकर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. बायसिकल आपण पाहतो खरं तर या स्पर्धेमध्ये प्रमोद पाटील, सोमनाथजी म्हात्रे, मुकेश पवार यांच्या माध्यमातून आम्हाला बायसिकल देण्यात आलेले आहेत. त्यांचा देखील हार्दिक आभार. तसेच आम्हाला या स्पर्धेमध्ये बॉल ज्यांनी पुरस्कृत केले ते देखील आपण पाहतो अल्पेशजी म्हात्रे, बालराम म्हात्रे साहेबांचा मी आभार व्यक्त करतो. आणि पाणी यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी टोटल 7 दिवस 7 रजनीमध्ये ते ओमकार साखरे यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करतो. सर्व दानशूरदात्यांचा हार्दिक आभार. यावेळी फटका चांगलाय. या फटक्याची गरज होती तुर्बे टीमला आणि तो फटका आता मात्र आलाय. चेंडू सीमा पार 6 धावेंकरता षटकार. ज्या ज्या मान्यवरांनी खरं तर फेटे परिधान केले त्या सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. आदरणीय आकाश फडके यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांचा मान सन्मान आपण अतिथी मंचावरती करणार आहोत. मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आणि सूर्यकांत पाटील, आकाशजी फडके यांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते सर्व मान्यवरांचा मान सन्मान आपण करावा. यावेळी 8व्या बॅटने मारण्याचा प्रयत्न लीग एज लागले. षटकारानंतर कमबॅक केला जातोय. विकेटचा पतन आणि इथून मात्र चौथा गडी गारद फलंदाज सूरज बाद.
धावसंख्या 4-14. टॉस जिंकून जीसीसी तुर्बे टीमची स्कोर कार्डवरती अवस्था आपण पाहतो. खरं तर थोडीशी दुर्दैवी पाहायला मिळते. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. पाहुण्यांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती केला जातोय. ज्यांनी फेटे खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. सर्व मान्यवरांना त्यांनी लावले ते आपण पाहतोय. फेटेदारांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती आपण पाहत आहोत. माजी उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन फेटेदारांचा आपण इथे सन्मान करत आहोत. गेम ऑन. नेक्स्ट बॉल. हो, हा बॉल देखील वेगवान पाहायला मिळतोय. पण त्याचा इशारा आहे, परंतु हा बॉल वाईड आहे. अगदी शरीरापासून बॉल दूर ठेवला होता. त्या कारणाने या बॉलला पंचाने लगेच दंडित केलं. वाईडच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाईल. धावसंख्या 15 या आकड्यावर. 3 षटकाचा सामना. कमीत कमी 30-35 धाब्यांवरती पोहोचण्याचा प्रयत्न गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे हा संघ निश्चित करताना पाहायला मिळेल. राईट विकेट ना हा बॉल चांगलाय. अगदी खोलवर पद्धतीचा बॉल. स्लोअर वन. लवकर पिक करता आला नाही फलंदाजाला. आणि अशा रीतीने आपण पाहतोय 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या टोटल स्कोर कार्ड वरती लागले ती म्हणजे 4-15. तर याच दरम्यान राहुल मात्रे, धाकटा खांदा यांचं देखील इथं शुभागमन झालंय. त्यांनी देखील यावं अतिथी मंचावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-15 येत होती. तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 4-15. गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे या टीमची धावसंख्या आपण पाहतो. सुरुवात फार चांगली करता आली नाही तुर्भे टीमच्या फलंदाजांना, परंतु अंतिम षटकामध्ये कमीत कमी 15 धावा तरी येणं गरजेचं राहील. उर्वरित टीमकडून डेथ ओव्हरमध्ये स्वराजला आपण पाहणार आहोत. स्ट्राईक वरती खेळताना फलंदाज उद्देश पाटील. ऑन स्ट्राईक यावरती फटका बसलाय. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय, परंतु यश मिळत नाहीये. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना तुर्बे टीमला फलंदाज उद्देश बाद. पंधरा धाब्यांवरती अर्धी सेना तंबूच्या आश्रयाला परतले. हो, वेगवान बॅट फिरवली होती, परंतु बॉल देखील तितकाच फास्ट. रफ्तार का सौदागर गोलंदाज स्वराज पाटीलला आपण पाहतोय. सुपर बॉल. अगदी उडनोली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. स्वराज पाटील च्या माध्यमातून वेगवान गोलंदाजी केली जाते. लगातार 2 बॉल डॉट. अंतिम षटकामध्ये दावा बनत नाहीयेत आणि इथून मात्र उर्वरित 4 चेंडूचा खेळ पहिल्या सत्रामध्ये अजूनही बॅलन्स. हो, यावेळी हेलिकॉप्टर लगवायचा होता, परंतु कार्पेटच्या सहारे बॉल लॉंग ऑनच्या दिशेने चाललाय. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जात आहेत, त्यामध्ये 2. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं.
उर्वरित 3 बॉल अजूनही शिल्लक. एखादा मोठा फटका या मॅचमध्ये ऊर्जा देऊन जाईल तुर्बे टीमला आणि तो फटका येणं फार गरजेचं राहील. सुपर 6 मधील हा सामना आपण पाहतो, इथून जो संघ जिंकेल तो थेट सुपर 3 मध्ये क्वालिफाय होणार आहे. म्हणजे ही ट्रॉफी आपण पाहिले 6 ट्रॉफ्या आहेत. दोन्ही टीमला ट्रॉफी तर लागू आहे, परंतु सुपर 3 मध्ये इथून कोणता संघ क्वालिफाय होईल हे मात्र आपण या मॅच मध्ये पाहणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी दिशा दाखवले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मध्ये बॉल आणि इथून मात्र फिल्डर बॉल पर्यंत पोहोचतील, चेंडू पकडतील, फेकतील, तोपर्यंत धावा कंप्लीट केला जात आहेत. त्या बॉलवरती 2 आणि 2 धाबेच्या मदतीनं संघ पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. अर्धी सेना तब्बूच्या अस्त्राला परतले 5 बाद 19 धावा स्कोर कार्डवरती. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट ना या बॉलवरती देखील मोठा फटका लगवायचा आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. 6व्या विकेटचं पतन. थँक्यू उडीजे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल इथून डिलिव्हर्ड केला जाईल. धाव संख्या 19 या आकड्यावरती. एखादा मोठा फटक्याची आवश्यकता जेसीसी तुर्बे या संघाला. 9 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 8व्या क्रमांकावरती अनिकेत भोईर या फलंदाजाला आपण इथे पाहतोय. पेन परिसरातील उर्नोड टीमने खरं तर इम्प्रेस केलंय या मॅचमध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील दमदार खेळ साकार केला उर्नोड टीमने. बॅटिंग असो, गोलंदाजी असो, अगदी मैदानाच्या आतमध्ये सर्व खेळाडूंनी फिल्डिंग एफर्ट असो पूर्ण चांगलं 100% देण्याचा प्रयत्न केला आणि आत्ता आपण पाहतोय सुपर 6 मध्ये उरलेल्या टीमला. आणि इथून देखील या मॅचमध्ये पूर्णपणे अभि झालाय. या मॅचमध्ये चांगली पकड निर्माण केली आहे गोलंदाजी करणाऱ्या उर्नोली टीमने. अंतिम बॉलवरती देखील मिस टायमिंग फटका आहे. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जातील. दुसरी धावेचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धाबा निश्चित मिळतील आणि 2 धावेच्या मदतीनं पहिल्या सत्राची इथून समाप्ती होते. पहिल्या सत्राच्या अखेरीस धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 21 आणि 22 धाब्यांचे लक्ष उर्नोली या संघासमोर ठेवण्यात आलंय. चला पुढील होणारी मॅच कानपोली विपक्ष धाकटा खांदा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उशीर करू नका प्लीज. सुदाम नाईक आपण लगेच संपर्क साधा आणि कानपोली टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच या पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेणार आहोत. सुपर 6 मधील सेकंड मॅच. याच दरम्यान आपण पाहतोय आदरणीय सोमनाथ शेठ म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 4,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलंय. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार आणि हार्दिक स्वागत व्यक्त करतो. याच दरम्यान आपण शुभ सन्मानाकडे देखील वळणार आहोत. आदरणीय भास्कर सेठ तरे साहेबांचा इथं शुभ सन्मान आपण इथे अतिथी मंचावरती करणार आहोत. भास्कर शेठ तरे यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. प्रमोद पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते भास्कर शेठ तरे साहेबांचा आपण मान सन्मान अतिथी मंचावरती करावा. टॉस देखील केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील आहेत. प्रथम आपण टॉस करूया पाहुण्यांच्या शुभ हस्ते. प्रत्येक पाहुण्यांचा देखील मान सन्मान आपण इथे या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. तुर्बे टीम आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या. तसेच उर्नोली टीम आपण आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. टॉस करतोय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सुपर 6 मधील दुसरी मॅच. कानपोली विपक्ष धाकटा खांदा. टॉस जिंकलाय कानपोली टीमने. निर्णय दादा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले धाकटा खांदा टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. तर सन्मानाकडे आपण वळणार आहोत. भास्कर शेठ पाटील, भास्कर शेठ तरे साहेबांचा इथं मान सन्मान
केला जात आहे. यानंतर मी विनंती करेल रामदास भोईर साहेबांना आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. निलेश म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते रामदास भोईर साहेबांचा मान सन्मान अतिथी मंचावरती केला जात आहे. आणि पुढील सन्मान प्रल्हाद पावशे साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. प्रल्हादजी पावशे साहेब, सर्व मान्यवर आपल्याला आज अंतिम रचनेमध्ये पाहायला मिळत आहेत. पावड्याची मांद्याळी अगदी आपल्याला अतिथी मंचावरती पाहायला मिळते. सर्व पावड्याचं आई गावदेवी चषकामध्ये सहर्ष स्वागत. यानंतर मी अरुण भोईर साहेबांना विनंती करेल आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. त्यानंतर अरुण भोईर साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. निलेश म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण मान सन्मान करतोय आणि प्रमोद सरांच्या शुभ हस्ते. यानंतर आदरणीय बाळरामजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अगदी ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील सर्व पाहुण्यांचा मान सन्मान आपण इथे करतोय. अतिथी देवो भव, पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ही भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती इथे आज स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. आदरणीय बाळरामजी पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि यानंतर आदरणीय दिनेश पाटील साहेबांचा देखील मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. दिनेश पाटील साहेब आपण देखील यावं, आपला देखील मान सन्मान इथे केला जातोय. आणि जाऊया आता मॅचच्या दिशेने, जिथे सेकंड सत्राला सुरुवात केली जाईल. उरनोली टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सुनील पाटील आणि अनिल पाटील हे दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गावदेवी क्रिकेट क्लब तुर्भे टीम कडून मोहन भोईर हा गोलंदाज आपण पहिल्या षटकामध्ये मोहन भोईरला टोटल धाव संख्या आपण पाहिली, धावा करायचे 22 आणि पहिलं षटक फार महत्वाचं राहील इथून मोहन भोईर या गोलंदाजाचं. पॉवर सर्कलच्या षटकामध्ये इथून धावा वाचवाव्या लागतील मोहन भोईरला, कारण धाव संख्या आपण पाहिली एकंदरीत छोटी आहे 3 षटकाच्या सामन्यामध्ये. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका, अगदी गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. 1 बाउन्स बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले. ह्या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावेने अकाउंट ओपन केलं उरनोली या संघाचं. धावसंख्या 2 या आकड्यावरती. आता मात्र 17 बॉल आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे. 17 बॉल 20 उरनोली टीमला धावसंख्येची आवश्यकता 20 धाव्यांची आहे. इथून सलामीची जोडी, 2 बंधूंची जोडी आपल्याला पाहायला मिळते. अनिल पाटील, सुनील पाटील हे 2 बंधू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत सलामीवीरसाठी. यावेळी फक्त कलात्मक शॉट, दिशा दाखवले, बॉल डीप बॅकवर्ड्स पहिले ग्रीजर मध्ये, सीमा पार, 4 रन. चार धाब्याच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती. टॉस खरं तर तुर्भे टीमने जिंकला होता, निर्णय चुकीचा झाला की काय हे मोठं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालं असेल. यावेळी इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, दिस इज अ क्लास, ब्युटिफुल हिट, चेंडू सीमा पार, अनदर बाउंड्री. थँक्यू. बॅक टू बॅक 2 चौकर आलेत आणि 2 चौकराच्या साह्याने धाव संख्या 10 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. इट्स अ क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, हॅट्रिक चौकार, फलंदाज सुनील पाटीलच्या बॅट मधून.
थँक्यू उडेसे. 14 धाबा स्कोर कार्डवरती. फक्त 22 धाब्यांची आवश्यकता असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये काउंटर अटॅक केला जातोय. गोलंदाजी थोडी चुकीची पाहायला मिळते. ज्या प्रकारे बॅटिंग होते त्याच्या विपरीत गोलंदाजी करणं फार गरजेचं आणि पंचांचा बोट अवकाशाकडे. एज लागले अँड ठेकन. फर्स्ट विकेट गोज. यस थँक्यू उडेसे. पहिल्या विकेटचं पतन झालं. अगदी हॅट्रिक चौकार सुनील पाटीलच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि धावसंख्या आपण पाहिली 14 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. पापर सर्कलच्या षटकामध्ये काउंटर अटॅक पाहायला मिळाला मोहन भोईरवरती. खरं तर अटॅक केला आणि धावसंख्या चांगली उभारली जाते. जिथे इकॉनॉमिकल षटकाची आवश्यकता होती तुर्बे टीमला ते मात्र इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं नाही आणि या सामन्यापासून फार दुरावला आता तुर्भे हा संघ. फक्त 8 धाब्यांची आवश्यकता आहे. इथून बॉल डॉट येतील का, विकेट्स मिळतील का हे देखील पाहावं लागेल. यावेळी पंचाचा इशारा आहे. लेग स्टिकवरून बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीनं पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 1/14 उरनोली. थँक्यू डिसे. धावसंख्या 14 लागले. 14 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज राजेश भोईर या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. राईट आर्म राऊंड द विकेट न पहिला बॉल अगदी वेगवान बॉल पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर अतिरिक्त गती या बॉलवरती पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती अजून मॅच बनवू शकते. हे षटक फार निर्णायक राहील. राजेश भोईने या षटकामध्ये कमबॅक केला. कमीत कमी 5 ते 6 धावा जर शेवटला ठेवलं तर या मॅचमध्ये अजूनही मजा राहील. रंगत वाढवण्याचं काम इथून केलं जाईल. लॉप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला ग्रास वाईडिश लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलपर्यंत आले पोहोचले तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 16 या आकड्यावरती. अवघ्या 6 धाब्यांची आवश्यकता. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवलेला आहे. एक्झॅक्टली आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सेफ आहे की नाही. WTC वाहिनीच्या माध्यमातून इथे चेक केलं जात आहे. रिप्लेच्या माध्यमातून क्विक थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सेफ आहे फलंदाज. 2 धाबा मिळतील आणि 2 धाब्याच्या मदतीने संघ 16 या आकड्यावर. 16 ऑन बोर्ड. मिड ऑन आणि मिड ऑफ अगदी थोडीशी क्लोज येताना पाहायला मिळत आहेत. कारण तुर्बे टीमला देखील माहिती आहे की इथून धाबा आता आपल्याला वाचवायचे आहेत. इनसाइड आउटचा फटका पुन्हा एकदा सजवला जातोय. दूरवरून खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत धाबा कंप्लीट केल्या जातील 2 आणि 2 धाब्याच्या मदतीने संघ पोहोचलाय 18 या आकड्यावरती. अवघ्या 4 धाब्यांची आवश्यकता. कमीत कमी 30 धावा तरी उभा राहायला पाहिजे होत्या पहिल्या सत्रामध्ये तुर्बे टीमने. तर मात्र फायटिंग स्कोर उभारला गेला असता. तर तो धावा कमी बनला आणि त्या कारणामुळे या मॅचमध्ये पुढे आहे उरनोली हा संघ. 4 धाब्यांची आवश्यकता असताना ऑन साईडला बॉल. क्या बात आहे. सुपर फिल्डिंग. 1 बाउन्स बॉल अडवला जातोय. या बॉलवरती धावा मिळतील फक्त 1 आणि 1 धाब्याच्या मदतीने धावसंख्या 19 या आकड्यावर. आणि उद्या आपण पाहतो या मैदानावरती याच खेळपट्टीवरती असोसिएशनच्या मॅच आहेत 40+च्या आणि परवा DPL देवीचा पाडा प्रीमियर लीगचा थर्रार
आपल्याला पाहायला मिळणार. अगदी बाबूशाह सर देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत आपल्याला. त्यामुळे अगदी DPLचा धमाका पर्व आपल्याला पाहायला मिळेल. परवाच्या रजनी क्रिकेटचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 40+ मास्टर यांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. गेले 7 दिवस ही स्पर्धा सुरळीतपणे चालू आहे. उद्या असोसिएशनच्या मॅचचे 8वा दिवस आणि DPL हा 9वा दिवस आणि 9 रात्री खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी खरं तर विजय दादांनी पुन्हा आयोजन कमिटीने दिली. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. व पुन्हा एकदा पंचाचा इशारा आहे. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल अनादर वाईड आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली 21. स्कोर इज लेवल. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. एक धाब्यांची आवश्यकता. टॅप केलाय. यस विजय फटका. हार्दिक अभिनंदन टीम उर्नोली. पेन परिसरातील हा संघ आणि मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेसिव्ह बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग हे सर्व काही पाहायला मिळालं आणि सुपर 3 मध्ये दाखल झालेला पहिला संघ उर्नोली हा संघ ठरतोय. हार्दिक अभिनंदन. नेक्स्ट मॅच. तर या सामन्याचा सामनावीर स्वराज पाटील, ज्या खेळाडूने 6 धावा दे 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये स्वराज ठरतोय सामन्याचा सामनावीर.